मूळव्याध फक्त आणि फक्त वयस्क लोकांनाच होणार, तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन की मूळव्याध हा कुठल्याही वयामध्ये, अगदी बालकापासून तरुण, वयस्क, स्त्री, पुरुष ह्या कोणालाही होऊ शकणारा आजार आहे. अजून एक पुन्हा सांगतो की आधुनिक वैद्यकशास्त्राचा असा रिसर्च झालेला आहे की जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील, औरंगाबादमधील 50% लोकसंख्येला कधी ना कधी मूळव्याधचा कुठल्या तरी प्रकारचा त्रास होणारच. याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये आपण जर 10 लोक एका जागी असू, त्याच्यातल्या 5 लोकांना त्यांच्या बालपणापासून तर वयस्कपणापर्यंत कधीतरी मूळव्याधचा त्रास होणार. त्याच्यामुळे ह्या गैरसमजात राहू नका की मी तर अजून तरुण आहे, माझं काय, मी 35 वर्षांचा आहे, माझं रक्त गरम आहे, मी काहीही करू शकतो, मी काहीही खाऊ शकतो, मी कितीही दारू पिऊ शकतो, मी किती मसालेदार खाऊ शकतो, मी पाणी न पिता कमीत कमी पाणी पिणार कारण मला ऑफिसमध्ये सारखं वॉशरूमला जायला आवडत नाही. ह्याच्यात राहू नका. कुणालाही कधीही मूळव्याधचा त्रास होऊ शकतो. त्याचा बचाव करण्यासाठी आपण जे माझे अनेक पूर्वी व्हिडिओ केलेले आहेत त्यानुसार आहारसरणी, विचारसरणी वगैरे ह्याचा उपयोग करा. धन्यवाद.